नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. जेवढे जण बघतायत तुमच्या सर्वांचं स्वागत आहे VVS इन्फो या चॅनलवरती. आपण कोणकोणत्या गोष्टी करतो या चॅनलवरती, कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला देतो आणि घेण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला माहितीच आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये काही गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर त्या गोष्टी कोणत्या या थोडक्यात तुम्हाला दाखवतो. पहिला प्रश्न आपल्या मनामध्ये येतो की तो म्हणजे प्लास्टिक प्रदूषण म्हणजे काय. तर प्लास्टिक प्रदूषण, पोल्युशनमधला हा प्रकार आणि प्लास्टिक प्रदूषण पृथ्वीच्या वातावरणामध्ये, जमिनीवर किंवा पाण्यामध्ये जर प्लास्टिक वस्तू किंवा कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक मोठ्या प्रमाणात जमा झाले तर त्याला आपण प्लास्टिक प्रदूषण म्हणतो. हे तुम्हाला बऱ्यापैकी माहितीच असेल, 8वीच्या पुस्तकात वाचलंच असेल ना. अच्छा, हमको सिखा रिया है. अच्छा. जीवाश्म इंधनापासून बनवलेले प्लास्टिक हे शतकाहून अधिक जुने आहे. दुसऱ्या विश्वयुद्धानंतर हजारोंच्या संख्येने प्लास्टिकचे उत्पादन झाले होते आणि त्यामुळे प्लास्टिकचा वापर लोक जास्त प्रमाणात करायला लागले. आजही प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात सगळेजण करतातच. प्लास्टिक सध्या पिशवी किंवा प्लास्टिकच्या वस्तू वापरणे हे लोकांची गरज झाली आहे, चौथी गरज म्हणायला लागलो होतो आपण आता आजकाल. त्यामुळे लोक रोजच्या वापरासाठी प्लास्टिकचा वापर करतात. प्लास्टिकने जीव वाचवणाऱ्या उपकरणांसह औषधात क्रांती घडून आणली. अंतराळ प्रवास शक्य केला. कार आणि जेट हलकी केली. इंधन आणि प्रदूषणाची बचत केली. आणि हेल्मेट, इन्क्युबेटर आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपकरणे वापरून जीव वाचवले. आता हे तर प्लास्टिकची आपण महती गायली. आता चला, प्लास्टिक तर चांगलं आहे, आपल्याला रोजच्या वापरामध्ये होतं हे मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे आणि ते गरजेचंच झालंय, हे डोक्यातच आपल्या बसलंय. प्लास्टिकचा वापर कुठं कुठं केला जातो बाबा. आता आपण त्याला बघतोयच म्हटल्यावरती इन डिटेल जायला काय हरकत आहे. जर विसरलो असेल आपण रोज वापरणाऱ्या गोष्टी सुद्धा लक्ष देत नसेल तर बघा, मी आठवून देतो तुम्हाला. काही प्लास्टिकचे वस्तू जे आपण रोज यूज करतो, प्लास्टिकच्या पिशव्या, कचरा पिशव्या, ते काळ्या कलरच्या असतात बघा त्या, प्रिस्क्रिप्शन बॉटल, रिकामे अन्न कंटेनर, पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्या, दुधाच्या बॉटल्या, ही सर्व प्लास्टिकची उदाहरणे आहेत. तर प्लास्टिक टेप्स, फॅब्रिक, कपडे, पडदे, कॉर्पोरेट्स, कन्व्हेयर, मोल्डिंग, ताडपत्री, PET फॅब्रिक, पॉलिस्टर इंडेन्सर, LCD, प्लास्टिक टेप्स, फॅब्रिक्स, कपडे, पडदे, कॉर्पोरेट्स, कन्व्हेयर, मोल्डिंग्स. थकल माणूस एवढा ऐकून. अजून थकला नसाल तर अजून सांगतो. बोर्ड, ऑटोमोबाईल इन्स्ट्रुमेंट्स, इलेक्ट्रॉनिक वायरिंग शीट्स, खिडकी कवर. आता पॉलिथिनचे जेवढं काही वापरलं जातात त्या गोष्टी, पॉलिस्टरच्या गोष्टी. आता टी शर्ट सुद्धा आपण म्हणतो कपडा आहे, नाही, पॉलिस्टरचे टी शर्ट असतात ते पण प्लास्टिकच आहे. आता हे झालं आपण प्लास्टिकच्या कोणकोणत्या गोष्टी आहेत ते आपण बघितल्या. पण त्यानंतर आपल्याला डोक्यात ही गोष्ट येते की हे झालं प्लास्टिक बाबा. चला, एवढ्या आपण रोज गोष्टी वापरतो, ह्याच्यापेक्षा दुप्पट प्रमाणात गोष्टी आहेत आपल्याकडं. आता त्या सगळ्या गोष्टी सांगाव्यात असं काही नाही. आता माझ्या मनात येतं की कारणं काय आहेत बाबा. चला, प्लास्टिक मला यूज करणंच आहे, मग त्याची कारणं काय आहेत हे पण आपण विसरलेच असू तर परत एकदा मी स्वतःला तरी आठवण करून देतो बाबा. बरेच लोक आहेत आता जे प्लास्टिक एकाच वेळी वापरून फेकून देतात. आता मी असेल, तुम्ही असाल, बरेच लोक कशाला म्हणावं, आपण आपल्यावरती घेऊयात. त्यामुळे प्लास्टिकचा जमाव पाण्यामध्ये तसेच जमिनीवर मोठ्या प्रमाणात होतो. टाकून तर देतोच ना आपण. प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या किंवा प्लास्टिकची खेळणी आणि इतर वस्तू टाकल्यास प्लास्टिकचे प्रदूषण वाढते. प्लास्टिक हे स्वस्त असते, मान्य आहे, ते टाकाऊ देखील आहे. त्यामुळे लोक प्लास्टिकचा वापर जास्त करतात आणि त्यामुळे प्लास्टिक प्रदूषण होते. आता एवढी गोष्ट मला इतके दिवस कळत नव्हती. मी टाकून देतोच आतापर्यंत, आता ह्याच्या पुढे पण टाकतच असेल, मी ह्याच्या मागे पण टाकतच असेल. आता मी प्लास्टिक कारणं बघितले, प्लास्टिक हाय. आता प्लास्टिक प्रदूषणाची कारणं बघितली. आता परिणाम
ही एक उत्कृष्ट कन्सेप्ट आहे. त्याचे परिणाम काय होतात? प्लास्टिक प्रदूषण आहे, त्याचे चांगले परिणाम, वाईट परिणाम, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच. तर मग त्याचे परिणाम बघूयात. जर आपण प्लास्टिकच्या वस्तूवर पाण्याच्या स्रोतांच्या आसपास टाकले, मान्य मी टाकतो, पाण्याचे टाकं असतं, पाण्याच्या आपण म्हणतो नद्या असतात, ओढे असतात, आपण त्या ठिकाणी जर आपण प्लास्टिक टाकलं तर पाण्यामध्ये जाऊन त्याची घातक रसायने तयार होतात. त्यामुळे पाणी देखील दूषित होतेच ना, पाण्याचे देखील प्रदूषण होतेच ना, आणि त्यामुळे पाण्यातील प्राण्यांसाठी घातक असतेच, आणि मनुष्यांनी देखील पिण्यायोग्य पाणी राहत नाही ते. जर एखाद्या ठिकाणी जमिनीवर प्लास्टिकच्या वस्तूंचा जमाव झाला, ठीक आहे, आणि त्या ठिकाणी डासांचे आणि इतर छोट्या कीटकांचे प्रमाण सुद्धा वाढते. कीटक आपल्याला रोगासाठी तर हानिकारकच आहेत ना. प्लास्टिक जर चुकून जनावरांनी खाल्ली, हे तर सर्वात मोठा पॉइंट आहे. जनावरांनी, आता माणसाने खाल्लं तर माणसावरती ते एवढं खराब इम्पॅक्ट करतंय, माणूस खाणार नाही, माणसाला कळतं तरी पण त्याच्या पोटात जातच. पण जनावरांना तर तेवढ्या गोष्टी कळत नाहीत, काय खायचं काय नाही खायचं. मग ते प्लास्टिक जर खात असतील, चुकून त्यांच्या पोटात जात असेल, तर मग त्यांच्या पोटावरती किंवा त्यांच्या शरीरावरती किती हानिकारक प्रमाण होऊ शकतं. तुम्ही बघितलंच असेल, रस्त्यावरती जे काही जनावरं सोडले जातात, यांनी तरी काय करावं? जे आपण पान ओढ्याच्या कडेला टाकतो ते समुद्रांमध्ये जातं, ते ओढ्यांमध्ये जातं, नद्यांमध्ये जातं. पाण्यातल्या प्राण्यांनी काय करावं? त्यांची तर चूक नाहीये ही अजिबात, त्यांनी तर प्लास्टिक बनवलं नाही. मग आपल्या चुकांचं, आपल्या वापराचं त्यांच्यावरती इम्पॅक्ट का? जेव्हा आपण प्लास्टिकच्या वस्तू किंवा पिशव्या जाळतो, त्यावेळी ते जळत असताना वातावरणामध्ये विषारी रसायने मिसळतात आणि ते लोकांसाठी आणि प्राण्यांसाठी हानिकारक असतात. पावसाळ्यामध्ये रस्त्यावरील पडलेला प्लास्टिकचा कचरा पाण्यामध्ये वाहून जातो, आणि प्लास्टिक जरी पाण्यामध्ये असणाऱ्या माशांनी खाल्ले तरी त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो. आणि प्राण्यांचे देखील प्रदूषण होतेच ना, पाण्याचे देखील प्रदूषण होतेच ना. आता मी हे तर विचार केलात की ह्याचे परिणाम असे होतात, आणि तुम्हाला अजून एक ॲडिशनल गोष्ट सांगतो की प्लास्टिकचा 1 mm तुकडा विघटन होण्यासाठी 5000 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागतो. इमॅजिन करा. मग जर एवढा वेळ लागत असेल तर मी परत त्याचं, एवढा वेळ लागतोय ह्या विघटन होण्यासाठी, आपण त्या गोष्टी वापरतोय सुद्धा. आता प्रतिबंधक उपाय म्हणाल किंवा आपण काय त्याला सोल्युशन देऊ शकतो. प्लास्टिकचा वापर जरी सोयीस्कर असला तरी बरेचसे दुष्परिणाम देखील त्याचे आहेतच. जसे प्लास्टिकमुळे मानवाच्या तसेच प्राण्यांच्या आरोग्यावरती हानी होती, आत्ताच आपण बघितलं. आपण त्याला जितकं कमी करू शकत असू तितकं कमी करणं गरजेचं आहेच. पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या वापरण्याऐवजी आपण स्टीलच्या किंवा तांब्याच्या बाटल्या वापरू शकतो. आहेत ना, ते बनवतात ना, आपल्याला लागणार असतील तर ते अजून प्रोडक्शन होईल त्याचं. बाजारामध्ये जात असताना प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी कागदी पिशव्या वापरेल, कापडाच्या पिशव्या वापरेल. अनावश्यक आणि हानिकारक प्लास्टिक उत्पादने किंवा आपल्या कामांसाठी आपण त्याच्यावरती वापर तर बंधनकारक ठेवला पाहिजे. आणि सरकारने बंदी जर आणली, निर्बंध घातले, तर मग त्याच्यात पण काही प्रॉब्लेम नाहीये मला असं वाटतं. आता सरकारने त्याच्यावरती बंदी घातलीये का, कोणत्या पिशव्यांवरती घातले, किती वेळेस यूज करू शकतो, ते टाकू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील. पण कित्येक गोष्टी बॅन आहेत. आता तुम्हाला माहिती असेल भारतामध्ये कित्येक अशा ऍप्लिकेशन्स बॅन असतात, सगळ्या गोष्टी बॅन असतात. तर आपण त्याला VPN लावून वापरतो. तसंच प्लास्टिकचं पण होऊन जाईल. ते बॅन करतील पण मलाच कळणार नाही त्याची किंमत, मी वापरेल. तर मग इंडिव्हिज्युअल्सला जेव्हा जेव्हा ह्या गोष्टी कळतील तेव्हा तेव्हा ह्याचा परिणाम खूप चांगला होईल. आणि जे आता सिंपल एक गोष्ट जर केली तर खूप छान होईल असं मला वाटतं की पुनर्वापर. ते तर 5000 वर्ष विघटन त्याचं होणार नाही, तर मग परत त्याला वापरा, परत त्याचं विघटन करा, परत तुम्ही त्याला वापरण्यासाठी अंगीकारा. आणि जे नवीन बनवलं जातंय ना ते बंदच करून टाका. रियूजच्या फॅक्टरीज जास्त प्रमाणात होतील. मग हे एक पॉइंट मला ठीक वाटतं
आणि जाता जाता ॲडिशनल एक गोष्ट देऊन जातो तुम्हाला. प्लास्टिक प्रदूषणाची तथ्य काय आहेत, काही ट्रुथ असतात, काही हिडन ट्रुथ्स असतात जे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. ती शेवटी मी तुम्हाला सांगतो. कॅनेडियन आर्टिकमध्ये 87% पक्ष्यांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारचे प्लास्टिक खाल्ले आहे. आता कॅनडाचा विषय निघालाय तर कॅनडा आणि भारताचा जो वाद सुरू आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा का ते पण सांगा कॉमेंटमध्ये. नक्कीच मी त्यावरती विचार करेल. आपण असे काही अजून तथ्य बघायला गेलो तर बघा की चीन, फिलिपिन्स, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम मधील नद्या आणि किनारपट्टीवर राहणारे लोक प्लास्टिकच्या प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम घटक बनत आहेत. 1950च्या दशकाच्या सुरुवातीपासून प्लास्टिक उत्पादन गगनाला भिडले होते. 2015 आणि 322 दशलक्ष टन पर्यंत पोहोचले 2015 मध्ये. आता समजा पेप्सी कंपनी सारख्या कंपनीकडून दरवर्षी कोट्यावधी चिप्सच्या पिशव्या विकल्या जातात. 1950 पासून सुमारे 8.3 अब्ज टन प्लास्टिकचे उत्पादन झाले आहे. यापैकी फक्त 9% प्लास्टिक रिसायकल केले जाते आणि 12% जाळले जाते. आता दर वर्षाचा तुम्ही जर दर बघितला तर 12.7 दशलक्ष टन प्लास्टिक महासागरात प्रवेश करतंय. ह्या तरी गोष्टी मला कळणाऱ्या आहेत तर मी नद्यांच्या कडेला टाकेल का प्लास्टिक? मी कुठं प्लास्टिक टाकतोय? मी कचरा कसा त्याला व्यवस्थापन करतोय? माझा काय हात आहे त्या प्लास्टिकच्या प्रदूषणामध्ये? तर ह्या गोष्टीचा समज यावा म्हणून हा व्हिडिओ बनवला गेलाय. या व्हिडिओमधून तुम्हाला काही भेटलं असेल तर नक्कीच याला लाईक कराल. आणि तुम्हाला जर वाटतंय की हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, सगळ्यांना या गोष्टीची समज आली पाहिजे, तर तुम्ही त्याला शेअर कराल. आणि ओव्हरऑल जे काही मागचे व्हिडिओज तुम्ही बघितले असाल ते सुद्धा तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं असेल. जर केलं नसेल तर तुम्ही नक्की करा. तर आजच्या व्हिडिओसाठी इथं आपण थांबूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात.